नमस्कार, सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. मला सुचलेल्या काही ओळी आहेत, त्या तुमच्यासमोर सादर करते. तर बघा, तुम्हाला आवडतात का? नक्की ऐका. खरं तर कसं आहे, की कोणतंही नातं असू दे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते, की त्या नात्याला आपण एक स्पेस द्यायला पाहिजे. एक त्याच्यामध्ये एक डिस्टन्स असलं पाहिजे, एक अंतर असलं पाहिजे, एक समजून घेण्याची कला असली पाहिजे. आणि काहीही प्रसंग येऊ देत, कुठलाही प्रसंग असू दे, पण तो समोरचा प्रसंग स्वीकार करणं आणि समजून घेणं, ह्या 2 गोष्टी कुटुंबात राहत असताना ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, की आपल्याला एकतर अशा कितीतरी घटना घडत असतात कुटुंबामध्ये आणि असे कितीतरी प्रसंग येत असतात आणि त्यामुळे आपलं विचार किंवा दुसऱ्याबद्दलचं मत हे वेगळं होऊ शकतं, असू शकतं. पण कसं आहे, की नाती जपताना, नाती टिकवताना खूप काळजी घ्यावी लागते. म्हणजे ही कुटुंबाची एक ताकद आहे. एकतर स्वीकार कराव्या लागतात काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात, तडजोड कराव्या लागतात आणि हे गुण ज्यांच्याकडे आहेत, त्यांची नाती अजिबात तुटत नाहीत. आणि या गुणांवरच कुटुंब व्यवस्था चालते खरं तर. नातं सुंदर बनवण्यासाठी त्या नात्यामध्ये एक स्पेस असली पाहिजे, एक डिस्टन्स असलं पाहिजे. ही ताकद जर तुमच्याकडे असेल ना, तर तुमच्या कुटुंबात नेहमीच म्हणजे काहीही प्रसंग येऊ देत, स्वभाव कुणाचा कसा आहे, ह्या गोष्टीवर कुटुंब चालत नाही, तर आपला स्वतःचा स्वभाव कसा आहे. तर नातं आपलं कुठलंही असू दे, कोणतंही नातं असू दे, आपल्याशी जोडलेलं प्रत्येक नात्याचा आपलेपणानं जर स्वीकार केला ना आणि त्या समजून घेतल्या आणि त्या नात्यातला तडजोड समजून घेणं आणि आपलेपणा स्वीकार करणं, ह्या गोष्टी ज्या आहेत, तर ह्या गोष्टी इतक्या मजबूत आहेत ना, खूप मजबूत आहेत. मग तुम्ही किती पैसे मिळवता किंवा तुम्ही गरीब आहे, श्रीमंत आहे, याचा काहीही फरक पडत नाही तुमच्या नात्यावरती. तुमच्याकडे जर हे गुण आहेत ना, आपलेपणा, स्वीकार करणं, समजून घेणं, सामावून घेणं आणि त्या नात्याला एक स्पेस देणं, अंतर, तुम्ही काहीही म्हणा, इथे अंतर म्हणा, जागा म्हणा किंवा एक वेगळेपण म्हणा, काहीही म्हणा, पण मी जो शब्द वापरलेला आहे ह्यामध्ये तो स्पेस आहे. आता बघा ना, घरात सुद्धा आपण घराचं जेव्हा बांधकाम वगैरे आपलं चालू असतं, तेव्हा आपल्याला कसं वाटत असतं, इथं थोडीशी रिकामी स्पेस पाहिजे. मग आपल्याला निवांत तिथं बसता येईल, थोडासा विचार करता येईल, शांत बसता येईल. तसंच नात्यामध्ये सुद्धा थोडीशी स्पेस असलीच पाहिजे, थोडीशी मोकळीक असली पाहिजे, तर ते नातं अधिकाधिक खुलतं आणि ते टिकतं सुद्धा चांगल्या प्रकारे. नात्यातली स्पेस समजून घेताना जो आपलेपणा आहे, स्वीकार करण्याची पद्धत आहे, समजून घेण्याची पद्धत आहे, तडजोड करण्याची पद्धत आहे आणि सगळ्यांना कुटुंबामध्ये सामावून घेण्याची जी ताकद आहे, ती स्पेसमध्ये असते, डिस्टन्समध्ये असते, अंतरामध्ये असते. तर मी हा शब्द स्पेस म्हणून वापरलेला आहे इथे. आता बघा, नात्यामध्ये कसं असतं, ना आणि त हे 2 शब्द आहेत आणि 2 व्यक्तींमधलं हे नातं असतं. मग ते नातं कोणत्याही 2 नात्यामधलं असू दे, तर ते नाराज आणि तटस्थता हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत नात्यातले. आणि ते 2 शब्द आहेत ना, ते कधी येतात आपल्याकडे नाराज होणं कधी येतं, आपण त्या व्यक्तीकडून, समोरच्या व्यक्तीकडून जेव्हा अति अपेक्षा करायला लागतो ना, तेव्हा आपल्या मनाला निराशा येत राहते आणि आपल्याला दुःख होतं. तर ही निराशा आणि दुःख येऊ नये आणि नातं आपलं टिकून राहायचं असेल ना, अपेक्षा करायची नाही कधीच. अपेक्षा केली ना, मग तिथं नाराज होणं आलं, दुःख आलं, ह्या सगळ्या गोष्टी येत राहतात. म्हणून ना आणि नाराज होणं आणि तटस्थता, नात्यामध्ये तटस्थ राहिलं पाहिजे.
तर ते नातं अगदी मजबूतपणे टिकून राहतंय. मग तुम्ही किती लांब असू दे, जवळ असू दे, कुठेही असू दे, कसाही स्वभाव असू दे, कोणाचाही स्वभाव कसाही असू दे, तुमच्याकडं जर तटस्थ राहण्याची जी शक्ती आहे ती असेल ना, तर तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही आहे खरं तर. आणि म्हणूनच दोन व्यक्तींमधलं हे जे नातं असतं ना, तर ते नाराज होणं सोडायचं. म्हणजेच त्या नात्याकडून अपेक्षा अजिबात करायच्या नाहीत. अतिरेकी अपेक्षा तर अजिबातच नकोयत. आणि नात्यामध्ये तटस्थ राहता आलं पाहिजे आपल्याला. शांत राहता आलं पाहिजे. तर ही जी गोष्ट ज्याला जमते ना, त्याला कुटुंबातल्या प्रत्येक स्वभावाशी जुळवून घेता येतं. आणि अशाच ह्या सुचलेल्या ओळी आहेत. तर खरं तर हा खूप मोठा विषय आहे नातं म्हणजे. पण जरी हा विषय कितीतरी नाजूक, मोठा आणि खूप महत्त्वाचा असला ना, तर तुमच्याकडे जर आपलेपणा असेल, स्वीकार करण्याची ताकद असेल, समजून घेण्याची ताकद असेल, तडजोड करण्याची कुटुंबासाठी अ, ताकद असेल आणि तुमच्याकडे मर्यादाशीलता असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये तुमचं नातं अगदी मजबूत टिकून राहतं. त्याला कोणीही हलवू शकत नाही. पण त्या नात्याला आपण मोकळीक देता आली पाहिजे, थोडीशी स्पेस असली पाहिजे. तर अशा मला काही सुचलेल्या ओळी आहेत. त्यातली नाराजगी समजून घेताना थोडीशी स्पेस हवीच. नात्यातली नाराजगी समजून घेताना थोडीशी स्पेस हवीच. नात्यातली तटस्थता समजून घेताना थोडीशी स्पेस हवीच. नात्यातली तटस्थता समजून घेताना थोडीशी स्पेस हवी. नात्यातलं प्रेम समजून घेताना थोडीशी स्पेस हवीच. नात्यातली जबाबदारी समजून घेताना थोडीशी स्पेस हवीच. नात्यातलं बंधन समजून घेताना थोडीशी स्पेस हवीच. नात्यातल्या मर्यादा समजून घेताना थोडीशी स्पेस हवीच. आणि ही जी स्पेस आहे ना, ती आपण जर समजून घेतली ना, की प्रत्येक माणूस आपल्यासारखा आहे. आपल्याला जसं वाटत असतं तसंच दुसऱ्या माणसालाही असंच वाटत असतं. हे जेव्हा विचार आपल्या मनात येतात ना, तेव्हा ते नातं खऱ्या अर्थानं आपल्याला समजतं आणि ते नातं आपण जगतो. ते नातं कधीच तुमच्यापासून तुटत नाही. मग ते कितीही लांब असू दे, जवळ असू दे, कुठेही असू दे. आणि त्या नात्याचा स्वभाव कसाही असू दे, दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसाही असू दे, पण तुमच्याकडं ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतील ना समजून घेण्याच्या आणि स्पेस देण्याच्या दुसऱ्याला, तर मात्र ते नातं तुमच्यापासून कधीच दुरावलेलं नसतंय, कधीच लांब गेलेलं नसतंय. हा माझा विश्वास आहे. नमस्कार. तर ही नात्यातली स्पेस तुम्हाला आवडली का? आणि जर ह्या मला सुचलेल्या ओळी तुम्हाला आवडल्या असतील, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय व्यक्त करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणेच आनंदी राहा, मस्त राहा, मजेत राहा, निरोगी राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा, प्रसन्न राहा आणि ईश्वर स्मरणात राहा. नमस्कार.